हॅलो. सो स्वागत आहे तुमचं परत. हा तिसरा दिवस आहे आमचा ट्रिपचा. सो फर्स्ट डे आम्ही टिराना लँड झालो आणि मग तिकडून ड्राईव्ह करत सरांडाला आलो आहे. सेकंड डे आम्ही सरांडामध्येच थांबलो आणि समेल आणि ब्ल्यू आय वॉटर रिझर्वला गेलेलो. आणि आत्ता थर्ड डे आहे आणि आजचा आमचा प्लॅन आहे जर्गलास्टर आणि गारमे. आय गेस गारमे बीच जे व्लॉरजवळ आहे तिकडे जायचं आणि परत सरांडा सिटीचं जे मेन बीच आहे जे तुम्ही बॅक साईडला बघू शकता, म्हणजे त्या साईडला. सो दॅट्स द मेन बीच ॲट द बॅक. सो तिकडे जाणार आहोत कारण की तिकडे काही बोट्स आणि बीच साईडला व्ह्यू चांगला आहे. आम्ही काल गेलेलो बट काल आम्हाला समेलला आणि इकडे ब्ल्यू आय वॉटर रिझर्वला जायचं होतं. सो तिकडे जायला वेळ नको व्हायला म्हणून आम्ही जास्त काही न करता ब्रेकफास्ट करून निघून गेलो. सो आज किंवा उद्या बिफोर वी लीव सरांडा, कारण की उद्या आम्ही सरांडामधनं निघून ड्युअर्सला चाललो आहे, दॅट इज नियर टिराना. कारण की मग जेव्हा फ्लाईट आहे त्या दिवशी आम्हाला तेवढं ट्रॅव्हल किंवा ड्राईव्ह नको करायला. आत्ता आम्ही ऑलमोस्ट 260 to 280 किलोमीटर्स ड्राईव्ह करून आलो आहे टिरानावरून. आणि मग परत तेवढा ट्रॅव्हल शेवटच्या दिवशी न ठेवता ड्युअर्सवरनं इट्स बेसिकली किती अर्धा तास, फार ते 20 मिनटाचा ड्राईव्ह आहे. सो दॅट वूड बी मोर कम्फर्टेबल म्हणून आम्ही तो स्पॉट लास्टला ठेवला आहे. सो आता जे इकडे साऊथ ऑफ टिरानाच्या जवळ जे स्पॉट्स बघता येतील आम्ही ते करणार आहोत. आणि मग इव्हेंच्युअली आज रात्री किंवा आज सनसेटला आम्ही तो एक वरती तुम्हाला डोंगराच्या पीकवरती एक जो रेस्टॉरंट दिसतो आम्ही तिकडे जाणार आहोत. मग तिकडून तुम्हाला एक व्ह्यू ऑफ सरांडा वन लास्ट टाईम बिफोर वी लीव सरांडा. कारण की उद्या चेकआउट करून वी हॅव टू ड्राईव्ह बॅक अगेन. आम्हाला ड्युअर्सला जायचं आहे आणि मग ऑन द वे मे बी आम्ही व्लॉर किंवा बेरट ह्या दोघांपैकी एक कुठला तरी स्पॉट बघू. कारण की ड्युअर्समध्ये 3 दिवस आहे आणि स्पॉट्स काही तिकडे जास्त नाही आहेत कारण की ते सगळे जवळ आहेत आणि ते एका दिवसातही कवर होऊ शकतात. म्हणजे टिराना एक दिवस ड्युअर्स स्वतः आणि एक दिवस आम्ही ज्योरला गेलो होतो, कचोर. सो तरी एक दिवस स्पेअर राहतो आहे. सो तेव्हा मग मे बी रेस्ट डे घेऊ किंवा मग परत खाली इकडे व्लॉरला किंवा बेरटला येऊ शकतो. सो लेट्स सी कसं होतं आहे. आणि हा सरांडा सिटी इज ॲक्च्युली पोर्ट सिटी आहे. तुम्ही बघू शकता खूप बोट्स वगैरे येतात. तिकडे पोर्ट आहे त्या साईडला. सो सिटी एका साईडला आणि एका साईडला पोर्ट आहे. सो खूप फॉरेनर्स पण इकडे आहेत कम्पॅरिझनमध्ये. म्हणजे आधी जो ह्यांचा सीझन संपला आहे ऑलरेडी आता ऑक्टोबरमध्ये. सो इट्स लाईक आता एकदम एंड होतं आहे आणि बंद होतं आहे सगळं कारण की थंडी चालू होते. थंडी आणि पाऊस चालू होतो इकडे. काल रात्रीपासून भरपूर पाऊस होता म्हणून सनलाईट आली नव्हती. आता बघा सनलाईट आली आहे आणि सकाळच्या 8च वाजले आता. सो मी बोललो जरा कॉफी घेऊया खाली आपली दिवस चालू करायला आणि बीच जवळ आलो कारण की इट्स वॉकेबल डिस्टन्स, 2 मिनटावरती पण नाही. आणि हे बघा जर्गोस्टारच्या कॅसलमध्ये. आपण त्याची इन्फॉर्मेशन मी तुला नंतर तुम्हाला देईलच. लेट्स सी द व्ह्यू.
व्ह्यू पार्टचा हा कोपरा वरती तिकडे पण यायला जागा. सो तुम्ही आता बघताय आम्ही आहोत कॅसल टॉपला ऑफ अजिरो कास्त्राचं नाव म्हणजे हे जे नाव आहे यांचं हे बेसिकली अजिरो कास्त्रा ह्या जागेचं नाही तर एक ट्राईब होती जी इकडे राहायची आणि त्या ट्राईबचं नाव होतं अजिरो. तर त्या अजिरो ट्राईब ह्या सराउंडिंग ह्या जागेला अजिरो कास्त्रा म्हणजे अजिरो लोकांचा कॅसल किंवा आपण बोलू शकतो अजिरो लोकांचा किल्ला म्हणून अजिरो कास्त्रा म्हणजे कॅसल किंवा किल्ला बोलू शकतो आपण. आणि हा कॅसलचं वैशिष्ट्य हे आहे का इट इज बेसिकली 800 सेंचुरी 5th सेंचुरीमध्ये हा कॅसल झालेला. आणि ह्या कॅसलचं फॉर्टिफिकेशन हे खूप जनरेशन आणि खूप सेंचुरीजमध्ये झालं आहे. लास्ट वेल नोन पर्सन ह्या कॅसलवरती होता तो दॅट वॉज अल्पाशा. सो अल्पाशा ज्यांचं खूप काही गोष्टी इकडे तुम्हाला बघायला भेटतील लाईक अल्पाशा ब्रिज, अल्पाशा म्युझियम, अल्पाशा स्टँड ऑर मे बी अल्पाशा साईड. कारण की ही जी जागा आहे हा जो कॅसल आहे इकडे खूप साऱ्या एम्पायर्स आणि खूप साऱ्या लोकांनी राज्य केलेलं इवन ड्युरिंग World War I अँड World War II. तुम्ही इकडे कॅसलवरती US एअरक्राफ्ट पण बघाल. सो इकडे असं एक सिच्युएशन झालेली का एअरक्राफ्ट इकडून फ्लाय करत होता फ्रॉम फ्रान्स टू इटली, दॅट्स वॉट इट सेड. बट नेव्हर नो काय सिच्युएशन होती आणि तो इकडे इमर्जन्सी लँड करतोय अल्बेनिया टिराना. आणि मग टिरानावरनं तो पायलट निघून जातो. आय डोंट नो काय स्टोरी आहे बट तो पायलट निघून जातो आणि तो फ्लाईट म्हणजे जी आपली एरोप्लेन आहे तो इकडे सोडून जातो. सिमिलरली तुम्ही बघितलं असेल इंडियामध्ये पण आत्ताच एक सिच्युएशन झालेली का युकेचं एक लँड झालेलं, युकेचं एक एअरक्राफ्ट आपल्या इकडे लँड झालेलं आणि आपण 12 लाख to 15 लाख काहीतरी चार्ज केलेले. बट द थिंग वॉज का इकडचं ते कोणीच क्लेम नाही केलं आणि ती फ्लाईट तशीच ठेवून दिली. सो काय झालेलं आहे, सिच्युएशन काय होती, काय होतं, नो बडी नोज. कारण की हे World War I आणि World War II मधली गोष्ट होती ही. आणि तुम्ही आता बघू शकता वी आर लिटरली ॲट अ हाईट ऑफ समथिंग अराउंड 500 to 600 फीट आहे. पण जो वाऱ्याचा वेग आहे इट्स जस्ट इमेन्स. कारण की तुम्ही ऐकायला पण येत नाही आणि हवा एवढी चालू. आणि इकडे टेम्परेचर्स तुम्ही बघताय तर समथिंग अराउंड 16 ते 17 डिग्री आहे. बट वारा थंड असल्यामुळे ते अजून कमी वाटते आणि फॉग सगळीकडेच आहे. आणि सगळ्यात मेजर पॉईंट किंवा प्लस पॉईंट आपण बोलू शकतो ह्या जागेचा आहे का हे जे माउंटेन रेंज दिसत आहे, तुम्ही माउंटेन रेंज क्रॉस केले का लगेच बीच आहे आणि तुम्हाला असं कम्प्लिटली डिफरंट कॉन्टिनेंटमध्ये आल्यासारखं वाटतं. आता तुम्ही ट्रॅव्हल करताना बघितलंच असेल का कसे माउंटेन रेंज आहेत. बट कट्टू तुम्ही माउंटेन रेंज क्रॉस केली सरळ बीचेस आहेत. सो आता आपण एक्सप्लोअर करतो ही सिटी. दिस इज द 3rd सिटी. आपल्याला अजून पुढे ट्रॅव्हल करायचं आहे. आता आजचा आमचा अजून एक स्पॉट आहे. इफ इट गेट्स लेट वी माइट रिटर्न. जर नाही झालं तर त्या स्पॉटला जाऊ, नाहीतर मग आहेच आपल्याला ड्यूजवरती भेटू. ड्यूज आणि टिराना बाकीचं आहे. चला सी यू देअर. अँड समल अँड द ओशन. आता इकडे त्या दिवशी आलेलं तर सकाळी कोण नव्हतं बट इट्स ॲक्च्युली ऑफ सीझन म्हणून मग इकडे आलो आहे. आणि आता थोडं रिलॅक्सेशन आहे कारण की ऊन आलं आहे. चिलमध्ये चाललं आहे सगळं. तुम्ही पाठी बघू शकता दॅट्स द समल आयलंड. आणि बेसिकली आता
थोडं आत जायचं चालला विचार, कारण की इकडे हायटेड असल्यामुळे पाणी खूप जास्त वर आलं आहे. सो लेट्स सी कुठपर्यंत जातो आहे स्विमिंगला. अँड कॅच अप विथ यू लेटर गाईज. सी यू लेटर. आत्ता आम्ही बसलो आहे सरांडामधल्या एका एअरबीएनबीमध्ये, जे आहे आमच्या एका फ्रेंडचं. त्याचं नाव आहे बजराम. अँड तो इकडचा नाही, तो टिरानाचा लोकल आहे, बट त्याचं बिझनेसेस असतात हॉटेल्स आणि एअरबीएनबीचे. सो त्याच्या थ्रू आम्ही हे बुक केलेलं ऑन एअरबीएनबी. अँड इट्स वन ऑफ द बेस्ट प्लेस, कारण की तुम्ही बघू शकता डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. सो आज आमचं लास्ट डे आहे सरांडामध्ये. सो आम्ही त्याला बोलवलेलं का जस्ट ये आणि थोडं सांग या प्रॉपर्टीबद्दल, जर कोणी यायचं असेल तर. सो आता आपण त्यालाच विचार. हाय, आय नो you're a bit conscious, but yeah, so you tell me, like, this is the best place in Saranda, right? How do you feel like owning this property? Like, is it good? Like, people come over here, right? That's fine. So it's good, right? You speak good, bro. That's fine, brother. So तो थोडा शाय आहे, त्याला इंग्लिश जास्त येत नाही म्हणून तो शाय होतोय. बट No. No speak Español? न तर तो थोडा शाय होतोय, बट तो खूप चांगला मित्र आहे आणि तो खूप चांगला आहे बोलायला. सो इन केस तुम्हाला कार्स, एअरबीएनबी, हॉटेल्स, जे काही तुम्हाला अल्बेनिया टिरानामध्ये पाहिजे किंवा इकडे सरांडामध्ये पाहिजे, प्लीज कॉन्टॅक्ट हिम. आय विल पुट अप हिज कॉन्टॅक्ट डिटेल्स. आय विल पुट अप हिज Instagram as well. Company, the taxi? Yeah, taxi as well. I have said that, like car rental, hotel in Tirana or above Tirana, or you need Airbnb in Saranda, like this, like the beachfront. I'll give you his details. I'll put his number. I'll put his name and Insta in my comments and description, so you can easily contact him. He's a really nice guy. He's shy in front of camera, but he talks a lot. I know him.